पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. या महाराष्ट्रामध्ये मटण खायला बंदी आहे का? महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी? तसं असेल तर सांगा. कोणी काय खावं हे तुम्ही ठरू शकत नाही. खावं ना. फडणवीस तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे. फडणवीस का शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात. कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? खाण्यावर जा. कसा काय खाताय? मटन चिकन का महाग झाले मार्केटला? आम्ही खातोय म्हणून नाही, जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेतात. आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मांसाहार वाद पेटलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीतील सभेतून मांसाहारावरून केलेल्या भाषणानंतर मोठा राजकीय वादळ उठला आहे. मी मटण खातो आणि माझ्या पांडुरंगाला चालते, मग तुम्हाला काय अडचण आहे? या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मी यावर काहीही बोलणार नाही. वारकरी संप्रदाय त्यांना उत्तर देईल. पण फडणवीसांच्या या वक्तव्याने शिवसेना उबाठा नेते संजय राऊत संतापले. त्यांनी थेट फडणवीसांनाच प्रश्न केला, कोणी कोणाचे खाणे काढू नये? फडणवीस चोरून काय खातात ते आम्ही काढू का? फडणवीस शाकाहारी आहेत का? ते काय खातात हे आम्हाला ठाऊक नाही का? इतक्यावरच न थांबता राऊतांनी अजूनही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, आज मटण चिकन महाग झालंय त्याला आम्ही कारणीभूत नाही. जे लोक कालपर्यंत खात नव्हते तेच आज रांगेत उभे राहून घेत आहेत, म्हणून मटण चिकन महाग झालंय. म्हणजेच कोणी काय खावे काय नाही हे राजकारणाने ठरवू नये असा स्पष्ट इशारा संजय राऊतांनी दिला आहे. आता या मांसाहार वादामुळे महाराष्ट्रात राजकारणात नवी ठिणगी पेटली आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांची सरळसोट प्रतिक्रिया, तर दुसरीकडे फडणवीसांचे मौन आणि राऊतांचा संताप. हा मांसाहार वाद किती राजकीय रंग चढवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. टीव्ही मराठी 24 न्यूजला सबस्क्राईब करा.